नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज। उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातून चौघांनी शनिवारी पहाटे 2 टिप्पर पळवून नेले। त्यात 8 ब्रास मुरुम होता। या प्रकरणी चौघांवर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 2च्या सुमारास चौघे जण उत्तर तहसील कार्यालयातून वाहने पळवून नेली। शासकीय कारवाई टाळण्यासाठी मुरुमाचे 2 टिप्पर घेऊन ते रातोरात पसार झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला। तेथील यशवंत रोकडे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। रविकांत चौगुले राहणार तुळजापूर नाका, पृथ्वीराज चव्हाण राहणार गुळवंची, प्रेमा धर्मा राठोड व दिलीप ननावरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। या घटनेमुळे उत्तर तहसील कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचा प्रत्यय आला असून तहसील कार्यालयाची अब्रू वेशीवर टांगत 2 टिप्पर पळवल्याने एकच खळबळ उडाली आहे। घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे करत आहेत। पोलिसांनी रविवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास तहसील कार्यालयात जाऊन पंचनामा केला। पोलीस आता गुन्ह्याच्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली आहे। यापूर्वी देखील या तहसील कार्यालयातून वाहन पळवून नेल्याचे प्रकार घडले आहेत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।